हॅलो लवीज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा हा ब्लॉग असणार आपला 4th ब्लॉग आणि हा खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे. का? कारण की आज त्या महान बाईचा वाढदिवस आहे जिने मला जन्म दिला, म्हणजे माझ्या मातोश्रीचा. तर स्टार्टिंगमध्येच तिला आपण हॅपी बर्थडे बोलून टाकूया. आणि आज तिच्यासोबत माझा डे आउट आहे. म्हणजे फक्त तिच्यासोबत नाही, माझी मम्मा पण आली आहे. शी इज माय मासीमा, आय कॉल हर मम्मा. सो मम्मा पण आली आहे, माझी छोटी बहीण आहे आणि ऑफकोर्स द बर्थडे गर्ल इज विथ अस. सो लेट्स जस्ट गो. आपल्याला गेट पर्यंत सोडायला कोण येते? पप्पा. पप्पांनी खूप दिवसांनी गाडी चालवायला चालू केलं आहे परत. मध्यंतरी त्यांनी सोडून दिलं, पण येस, ही इज बॅक ऑन द व्हील्स अँड वी आर लाइकिंग इट. पप्पांना बोलले आज तुमची बायको बदलून आहे. असं नको बोलू. ठीक आहे ना, बदलून किरकिर करत राहते. नवीन बायको आणू मस्त. नको? शुअर. वन टाइमच विचारतो देव, एकदाच बदली करून भेटू शकते. नाही बोलतायत ते गाईस. कार राइड टू ऑर्डर राइड, कारण की आपली गुडिया चालली आहे अंघोळीला. उसको भी तो नहाना चाहिए ना गाईस. तो मेरी गुडिया जा रही है नहाने और हम सब जा रहे हैं ऑटो में. तर आता मी तुम्हाला सांगते की आम्ही मम्मीला घेऊन सगळ्यात पहिले कुठे चाललोय. सो ती गेल्या वर्षीपासून बोलत होती की तिला हेअर स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग व बोटॉक्स व्हॉटएव्हर इट इज. मी कधी केलं नाहीये, बट बऱ्याच लोकांनी केल्या होते. शी वॉन्टेड टू डू दॅट फ्रॉम अ लॉंग टाइम. इट्स बीन लाईक 8 years शी वॉन्ट टू डू दिस. तर स्टे ट्यून, लास्ट पर्यंत व्लॉग बघा. मम्मीला आज ते करूया जे तिला करायचं. लेट्स. तर आम्ही आलो मोक्ष प्लाझाला. ते जे सेलॉन आहे तिथे मम्मीचं जे काय करणार आहे नेमकं ट्रीटमेंट, ते मोक्ष प्लाझामध्ये. पण ते डेकोरेशन बिझनेस वाईफ भेटणार नाही. सी हाऊ ब्युटिफुल दिस, हाऊ युअर गर्ल लुक्स टुडे. आता मॅडमला बसवलंय आपण करायला. इट विल टेक सम टाइम. 2 तास बोलला ना. 2-2.5. तोपर्यंत अशी मान अशी पकडून धरायची का? नाही मम्मी, एवढं नाही पकडून धरायचे. ओके. सो मॅडमला काय म्हणतात ते नॅनोप्लास्टी समथिंग ट्रीटमेंट त्यांनी सजेस्ट केली आहे. तिला ते करायला बसवलं आहे. आणि मावशी सोबत होती तर ती बोर नाही हवी म्हणून तिला पण हेअर स्पासाठी बसवलं आहे. लेट द क्वीन हॅव द क्वीन ट्रीटमेंट टुडे. आता आम्ही पुढे चालतो कारण आम्हाला करायचं आहे डेकोरेशन. केक घ्यायचा आहे आणि एक छोटंसं गिफ्ट पण घ्यायचं आहे. सो इट विल टेक सम टाइम. तो वी डो नॉट वॉन्ट टू सिट हिअर अँड यू नो लेट द टाइम पास अवे. भाई आम्हाला एक्झिटच माहित नाहीये. आम्ही लेजिट पार्किंग एरिया मधून बाहेर चाललोय. That doesn't means we need a boy in our life. That means we need civic sense or some map using in our life. डोंगर चढल्यासारखं वाटतंय यार. कुठे आले समजत का नाही. तुझ्यामुळे इथे चालता, इथे चालता, इथे चालता, इथे कुठे पार्किंग मध्ये. देवाच्या असीम कृपेने आम्ही मॉलच्या बाहेर आलेलो आहोत. कारण की आम्ही हरवलेलो तिच्यामुळे बाहेर आलोय. काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेऊन मग आपण निघूया मिरवून. ओके बाय. शी इज गेटिंग लिटिल ऑकवर्ड, but that's fine. You have to bear with that little girl now. सो तर तुम्ही बोरिवलीमध्ये येता तर तुम्हाला माहिती असेल कोल्ड कोको किती फेमस आहे इकडे आणि टेस्ट व्हेरी वेल, व्हेरी नाईस. तिला वॉच घेतली आहे. जशी तिला आवडते तशी वॉच आपण घेतली आहे. आता बघू मॅडमला आवडते का घरी गेल्यावरती. मी तिला माझ्या बड्डेला पण तिला माझ्या बड्डेला पण वॉच गिफ्ट केली, बट ती तिला आवडली नाही कारण त्याचा डायल वगैरे खूप छोटा होता. अँड शी वॉन्टेड समथिंग विच इज अ लिटिल ह्यूज. तर आता आपण ही घेतली आहे. बघूया तिला आवडते. आता मी जीपे करते बाय. बोरिवली मार्केटमध्ये येऊन अशी फिरते त्याची कधी बोरिवली मार्केटला आली नाही. बिलच विसरलो होतो. वॉच घेऊन झाली आहे. लेट्स गो. हिला असं वाटतं ताईने असे केवढे पैसे आणलेत माहित नाही. ती सगळं हे घेते. ऑलरेडी 3 टॉप घेतलेत
स्टील तिला अजून शॉपिंग करायचे. भाजी मार्केटला आलोय. तरी आम्हाला बनवायची आहे पावभाजी. श्रद्धा इज प्रो इन बार्गेनिंग अँड एव्हरीथिंग, सो लेटिंग हर डू ऑल दिस. श्रद्धा भी क्लब्स आगे माई हातातला नेल फोनला चिपकला. कोणते नशे करते, कोणते नशे करतेच असे. दही पापडी चाट एक बिना कांदा. हा बोल द्या I'm just never going to stop. This is not me, my hunger. I'm just never going to laugh. No, not now. Stop. सँडविच आला आहे फायनली आफ्टर एजेस भाई, एवढा टाइम नंतर. आणि आम्ही आमच्या लॉंग डिस्टन्स बहिणींना दाखवत आहोत. ही आहे माझी लॉंग डिस्टन्स बाई, जाड होशील बोलते. ए बाई मला नको घेऊ. सो आय हॅव डिस्कवर्ड दिस प्लेस इन एरिया जिथे हे अतिशय यम्मी लागतं. दही पापडी चाट ते बोलतात. मी रिसेंटली इथे आलते जेव्हा पहिल्यांदा खाल्लेलं, बट तेव्हा मला माहित होतं ते एवढे यम्मी असतं. शिक 8 वाजलेत. मला वाटलेलं मी जास्तीत जास्त 7:30 पर्यंत घरी पोहोचेन, पण 8 वाजूपर्यंत 8:30 केक घेतलाय. कधी होणार पावभाजी? पप्पांना ऑफिसला पण जायचं, ते नाईट शिफ्ट आहे आता. अच्छा आज सुट्टी आहे पप्पांना, ओके मला नव्हतं माहिती. सुट्टी आहे, सो वी हॅव सम टाइम लेफ्ट विथ अस गाईज. बघूया आता कसं घरी जाऊ. जाम जमले यार, कंटाळा आला बाहेर फिरून. मी आता घरी आली आहे आणि ह्या वॉलवर आपण डेकोरेशन करणार आहोत, बट ते मी नाही करणार, ती माझी छोटी बहीण करणार आहे. मी आता फ्रेश होते आणि पावभाजी बनवायला चालू करते, कारण की खूप उशीर झालाय. तर आता आपण पावभाजी बनवायला चालू करू. मला ते पण दाखवायचं की हाऊ विल बी द पावभाजी का मेकिंग. पण किचन मध्ये त्याचं प्लेसमेंट नाही असं नीट ठेवून तुम्हाला दाखवू कसं पावभाजी बनते. सो आता ते सगळं आपण स्किप करूया. तसं प्रॉपर सेटअप आलं आपण ते पण करूया. बट करंटली आता मी जाते, फटाफट पावभाजी बनवूया आणि श्रद्धा डेकोरेशन करून घेऊ. नंतर भेटूया केक कटिंग. डेकोरेशन झालंय, केक ठेवलाय, फायनली मम्मी रेडी झाली. म्हणजे ती आधी रेडी झाली होती, आमचंच रेडी व्हायचं बाकी होतं. पावभाजी पण व्हायचं आहे, केक कटिंग करायचं काय नव्हतं. सेलिब्रेशन नाही ह्या वर्षी. इट्स अ स्मॉल छोटासा. काय वाटतं पप्पा, आज बायकोचा वाढदिवस आहे? ओके 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 ओकेला एवढा पप्पाच्या ओकेला एवढा हसतात भाई सगळे. चाचा चाची हर नानी हस नानी. कसा आहे मामा केक? वेदू कसा आहे केक? वेदू मस्त आहे नक्की. हा माझा भाऊ आहे छोटा, ही इज अ क्रिकेटर, ही लव्स प्लेइंग क्रिकेट. ओके आता बोल. ओके सो लास्ट ब्लॉग मध्ये माझं लक्ष नव्हतं, माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये, की हा काहीतरी बोलत होता. तर तो खूप रुसला होता. जेव्हा ब्लॉग आलता तेव्हा तो खूप भांडलाय नानीशी माझ्या, की दीदीने माझं घेतलं नाही, दीदीने माझं घेतलं. तर प्लीज गाईज ह्याच्याशी बोला. हा तुम्हाला आता हाय बोलेल, कमेंट मध्ये हॅलो वेदू असं बोला सगळ्यांना. ओके मी आणि बबडे काका चालले होते. नंतर मम्मी दीदीने बोललं, आम्हाला बबडे काकाने बोललं जागा नाही बघ. नंतर मम्मी काकाने बोललं, मम्मी दीदीने बोलली एक दिवस आमची गाडी असतात, आज गाडी.
So this he wanted to say the other day, but I couldn't understand. वा म्हणजे माझ्या एवढ्याशा भावाने एवढी मोठी स्टोरी लक्षात ठेवली आहे तेव्हा दुःख झालतंय बोलायचं. रोमॅन्टिक गाईज, लेट्स गो. असो नसो पण माझ्यासाठी गजरा हा खूप महत्वाचा आहे. माझ्या नवऱ्याने मला गजरा आणला म्हणजे मला हे कळते माझ्या नवऱ्याचं माझं खूप खूप प्रेम आहे. सोन्यापेक्षा माझ्यासाठी खूप महत्वाचं गिफ्ट आहे. 10 वर्ष फाइव स्टार लव्ह स्टोरी, 5 स्टार लव्ह स्टोरी. काय प्रतिभा राजेंद्र. ओके, लेट्स सी गाईज व्हॉट्स इनसाइड. मी पण तेवढीच एक्साइटेड आहे जेवढे तुम्ही आहात. ही पण सगळे. ती थंडी पडली पप्पा, तिला आता हात नाही चालत बोलायला. हा फुल असं पाहिजे नव्हतं. नाही नको आता वय झालं. ये नजारा बहुत सालों बाद देखने मिल रहा है. क्यों? बहुत सालों बाद. बहुत सालों बाद. प्लीज रडू नका. नानवते रडू नका. नाही मला नाही माहिती. मला ना सॉरी. माय डॅड इज व्हेरी अनएक्सपेक्टेबल गाईज. आय कॅन नॉट. पप्पा गुडघ्यावर बसून द्यायची. कमॉन, गुडघ्यावर बसून. पप्पा गुडघ्यावर बसून द्यायचं असतं. Oh wow, these people are engaged again, guys. भाई गिफ्ट उधर मिल रहा है. शिवरिंग मुझे हो रही है. मैं एकदम हक्की बक्की रह चुकी हूँ. यहाँ कुछ अलग ही चीजें हो रही है. फिंगर्स क्रॉस. थैंक यू माता रानी. ओ शी सॉरी. मी पहिलंच बोललो तुम्ही रडू नका. हा खरंच. इथं सगळ्यांचं काय ना काय किऑस चालू आहे. ह्या दोघांना वाटतं यांच्यावर कोणाचं लक्ष नाही. दोघी एकटाच तिकडं उभं राहून ते कापतात खातायत. बर्थडे सेलिब्रेशन झालंय. पावभाजी खायला बसलोय, सगळे जेवायला बसले. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल आणि ज्यांनी कोणी माझ्या मम्मीला हॅपी बर्थडे विश केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. ज्यांनी केलंय ऑन माय व्हॉट्सअप अँड माय इंस्टाग्राम त्या सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही विश केलं मम्मीला. ऑल्सो प्लीज व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. एवढे व्ह्यूज येतात मग सबस्क्रिप्शन का नाही घेत? तुम्ही लोक सबस्क्राईब करा व्लॉगला. ऑल्सो कीप लविंग आणि अजून असे व्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. मम्मी परत एकदा हॅपी बर्थडे. थँक्यू. चला बाय बोला सगळ्यांनी.